I request to all student, please kindly on your videos. Mayuri, kindly on your video. Varsha. गुड. मला चेहरे दाखवत चला. माझे बघा, माझी तब्येत बरी नव्हती ना, माझे म्हणजे तुमचे चेहरे जे आहेत ना ते लक्षात आहेत माझ्या. तुम्ही चेहरे दाखवा मला व्यवस्थित. वर्षा. किती स्टुडंट बाकी आहेत आणखी? देना तुझा व्हिडिओ चालू कर. व्हिडिओ ऑन करा. बघा, मी तुम्हाला पॉवर दिलेला आहे. इथून तुम्ही तुमच्या पद्धतीने म्यूट अनम्यूट होऊ शकतात. तुम्हाला वाटलं की म्यूट व्हायचे बा तर म्यूट होऊ शकता, अनम्यूट होऊ शकता. इट्स डिपेंड ऑन यू. ओके, आय हॅव गिव्ह यू द पॉवर ऑफ म्यूट अँड अनम्यूट. चला स्टार्ट करायचं. अजून धनश्री आलेले नाही. दर्शना, धनश्री कुठे आहे? काय माहित सर. तुम्ही एका गावाचे आहेत ना का? नाही सर. नाही का? नाही. ओके. मयुरी, तुझ्या गावाचे ना ते? हा लावते सर. तिला फोन लावते. हा लाव बरं, फोन लाव. ओके. मला अभ्यास चालू आहे. काय जाऊ अभ्यास चालू आहे मला. कट कर दो. सांगितलं सर तिला. सांगितलं. हा परत कोण आहे? वेट. ही प्रिया का बरं जॉईन होत नाही का? प्रिया का बरं जॉईन होत नाही? काय माहित सर, तिचा नंबर बदलून गेलाय. तिच्या नंबरने तिचे इंटरनल मार्क्स पण बदलावे लागतील मला. कारण जे स्टुडंट बघा, आता तुम्ही 4-5 स्टुडंट आहात, मी तुम्हाला फुल मार्क्स देऊन टाकेल, पण जे जॉईंटच होत नाही त्यांना मी कसं काय मार्क देऊ? तुमच्यावर नाही होईल ना मग. तुम्ही जर तुमचा वेळ काढून जर जॉईन होत आहेत आणि बाकीचे जॉईन होत नाही, त्यांना कशाला आपण मग. मी कॉम्प्रोमाइज नाही करून घेणार यावेळेस. प्रियाचं लग्न होतं सर. कोणाचं? प्रियाचं केव्हा होतं लग्न? हा, ते व्हॉट्सअपला पाहिलं.
5 तारखेला. ठीक आहे काल ना. होतं नाही का? नाही मला माहित इन्फॉर्म केलेलंच नाही ना तिने. आपण कसं काय समजायचं तिथे लग्न आहे किंवा काय? सर माझे लग्न आहे तर मी एवढे एवढे दिवस जॉईन नाही होऊ शकत. थोडं ऍडजस्ट करून घ्या. मी मॅनेज केलं असतं ना, आहे की नाही? ऑलरेडी आपले लेक्चर लेट झाले हो. आणि ती वर्षा तर लग्न होऊन तिला 2 महिने होऊन गेले. अजून जॉईन नाही झालेली. ती येतच नाही कॉलेजला. मग असं नाही करायला पाहिजे. धनश्री येते का? हो मयुरी? सर. ओके. पद्मिनी कुठे आहे? पद्मिनीने व्हिडिओ पण ऑफ करून ठेवलेला आहे. पद्मिनी तूच बसलेली का? मला चेहरा दाखव. लेक्चरला तूच आहे का? तुमचे जे काही व्हिडिओ आहेत किंवा मग तुमचे जे काही अटेंडन्स आहे तर ते अटेंडन्स मी घेतो. या ठिकाणी रिपोर्ट आपोआप जमा होतो. म्हणून असं अजिबात वाटू द्यायचे नाही की सर प्रेझेंट घेत नाही. तुमचे व्हिडिओ कॅप्चर झाले आणि त्यानंतर तुमची जी प्रेझेंट आहे ती आपोआप झूम मध्ये ती सेटिंग असते. आपोआप प्रेझेंट लागून जाते. तुम्ही किती वाजता निघाले आणि किती वाजता जॉईन झाले ही सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते. तो जो काही रेकॉर्ड आहे तर तो रेकॉर्ड मी काढून घेईल. आणि हे प्रूफ असल्या कारणामुळे कोणी सांगू शकत नाही की बा मी असायची बा तुम्ही नाही. मग लक्ष दिलं नाही म्हणून. मला लक्षातच राहील कारण की चेहरे समोर आहेत, सगळं काही आहे. Okay, shall we start our lecture? Time is going on, so now we should start our lecture. Okay. आपण काल जे काही पाहिलं यस्टरडे जे पाहिलं आपण थोडंसं आपण त्याला काय करू रिवाइज करू आणि कंटिन्यू करू. ओके. कारण तो आढावा घेणं महत्वाचं असतो. आपण काल रिसर्च मेथोडॉलॉजी त्यानंतर मेथड्स त्याच्यानंतर त्याच्या टाइप्स आपण पाहिले. बरोबर. व्हॉट काइंड ऑफ द मेथड्स आर युजिंग फॉर द रिसर्च पर्पज. व्हाईट काइंड आवाज येतो व्यवस्थित? आवाज क्लिअर आहे? हो सर. ओके. त्यानंतर व्हॉट काइंड ऑफ द मेथोडॉलॉजी शुड यूज फॉर द रिसर्च पर्पज आपण हे सगळं पाहिलेलं. त्याचे काही टाइप्स होत्या रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये. तर ते टाइप्स आपण पाहिले. व्हॅरियस टाइप्स ऑफ द रिसर्च या पॉइंट मध्ये. ओके. देयर वेर 4 टाइप्स of the research are there. Descriptive versus analytical, applied versus fundamental, qualitative versus quantitative, conceptual versus empirical. अशा प्रकारे 4 आपण त्या ठिकाणी हे पाहिलेले आहे. त्यानंतर वन बाय वन आपण सगळेचे सगळे जे काही आहे तो वन बाय वन डिस्क्रिप्शन मध्ये पाहून घेतल्या की डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल मध्ये काय असतं. त्यानंतर अप्लाइड आणि फंडामेंटल मध्ये काय असतं. अप्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्शन केली जात असते. फंडामेंटल मध्ये प्युअर जे आहे तर ते घेतलं जात असतं. अप्लाय करणं म्हणजे काय करणं त्या ठिकाणी ऍक्शन करणं. ओके. दॅट इज कॉल्ड एज द अप्लाइड. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह आपण पाहिलं. दिस इज द थर्ड टाइप ऑफ द रिसर्च टाइप. In that type we saw the quantitative research. In quantitative research it is measurement based research or we measure it in the quantity or amount. This is called as the quantitative research. त्यानंतर क्वालिटेटिव्ह मध्ये आपण काय केलं होतं की क्वालिटी जी काय असते तर क्वालिटी आपण एक्झाम्पल त्याचं ह्युमन बिहेवियर घेतलेलं होतं. ओके. दिस इज द क्वालिटेटिव्ह टाइप. आपण लास्ट लाईन मध्ये बघा हे जे काय लास्ट लाईन दिसतंय वेट हे जे काय लास्ट लाईन दिसते ही बघा ही लास्ट लाईन जे काय दिसते त्या ठिकाणी आपण ह्युमन बिहेवियर घेतले पहा या ठिकाणी ह्युमन बिहेवियर. ओके. तर हे जे काय आहे तर हे थर्ड टाइप आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट जे काय टाइप होती ती होती कन्सेप्च्युअल.
कन्सेप्च्युअल मध्ये आपण काय केलं होतं की कन्सेप्टच्या बेसवर त्या ठिकाणी रिसर्च केला जात असतो आणि ह्या ठिकाणी हे जे काही कन्सेप्ट आहेत त्या फिलोसॉफर्सने थिअरीज किंवा मग आयडियाज त्या ठिकाणी मांडलेल्या असतात आणि त्या आयडियाज आणि त्या थिअरीच्या बेसवर न्यू त्या ठिकाणी रिइंटरप्रेट त्या ठिकाणी केलं जात असतं की जे ऑलरेडी प्रेझेंट आहे, परंतु त्याच्यावर आणखी कन्सेप्ट टाकली जात असते आणि त्या कन्सेप्टच्या बेसवर नवीन रिसर्च केला जात असतो. दॅट इज कॉल्ड ॲज द कन्सेप्च्युअल रिसर्च. त्यानंतर एम्पिरिकल आपण पाहिलं होतं त्याच्या विरुद्ध मध्ये म्हणजे त्याच्या व्हर्सेसला कन्सेप्च्युअल व्हर्सेस एम्पिरिकल मध्ये. एम्पिरिकल मध्ये काय होतं की या ठिकाणी आपण डाटा बेस जो काय आहे तर डाटा बेसच्या थ्रू आपल्याला जायचं असतं आणि कन्क्लुजन पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी येऊन थांबायचं असतं. दॅट इज कॉल्ड ॲज द एम्पिरिकल. ओके, एवढं आपण मागच्या याला पाहिलं होतं. ओके, आता पुढचे बघूया. आता नेक्स्ट जे काय आहे लेक्चर नंबर 3, कारण 2 लेक्चर झालेत आपले. ओके, वी हॅव finished first chapter in 2 lectures. There were no number of the points. Okay, therefore we have finished early. Now this is third lecture and we will start in third lecture chapter number 2. That is called as the research design. आता हा जो काही रिसर्च डिझाइन आहे तर रिसर्च डिझाइन मध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्ही रिसर्च करतायत. रिसर्च करत असताना तुम्हाला डिझायनिंग करणं गरजेचं आहे की हाऊ विल यू डू द रिसर्च. समजा तुम्ही डायरेक्ट विचार केला की नाही मला रिसर्च करायचा आहे आणि तुम्ही डायरेक्ट बॅग घेतली आणि डायरेक्ट निघून गेले, चालेल का? नाही, ते चालणार नाही. तुम्हाला आधी काय करावं लागेल, एक फ्रेमवर्क बनवावं लागेल. काय करावं लागेल, काय करावं लागेल दर्शना? फ्लेवर बनावा लागेल. फ्रेमवर्क बनावं लागेल. फ्रेमवर्क म्हणजे काय की तुम्हाला एक डिझायनिंग बनावं लागेल की तुम्ही कोणत्या प्रकारच्या रिसर्च करतायत. रिसर्च करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी डिझायनिंग करावं लागेल की आधी मला हे काम करायचे, त्यानंतर मला ते काम करायचे, त्यानंतर ते काम करायचे, त्यानंतर ते काम करायचे. दॅट इज कॉल्ड ॲज द डिझाइन ऑफ द रिसर्च वर्क. ओके, आणि ह्या रिसर्च वर्क हे जे काय आहे रिसर्च डिझाइन, दिस इज द सेकंड चॅप्टर फॉर यू इन टी.वाय. बेसिक जिओलॉजी. आता मिनिंग ऑफ रिसर्च आपण आधी बघूया. A very difficult problem that follow the task of defining the research problem is the preparation of design of the research project, popularly known as the research design. म्हणजे काय, a very difficult problem that follows the task of defining the research problem. म्हणजे काय की या ठिकाणी जी ही डिफिकल्ट टास्क असेल तर ती टास्क म्हणजे कोणती, रिसर्च प्रॉब्लेम. ओके, कारण तुम्हाला काम करायची, कसं करू, कुठून स्टार्ट करू. ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. दिस इज द व्हेरी डिफिकल्ट टास्क ऑर व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम फॉर यू टू डू द रिसर्च वर्क. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक फ्रेमवर्क बनावं लागेल आणि हे काम कुठून स्टार्ट करायचे, कुठपर्यंत घेऊन जायचे, दॅट इज कॉल्ड ॲज द रिसर्च डिझाइन. ओके, त्यानंतर आपण सेकंड जो काय आहे सेकंड पॉइंट, दिस इज द सेकंड पॉइंट. The research design provide completely guideline of data collection. आता रिसर्च डिझाइन करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. एखादा रिसर्च फील्ड वर्क करायचा आहे, मी नेहमी त्याचे एक्झाम्पल देतो बटरफ्लायचे, कारण की हे जे काही रिसर्च आहे तर रिसर्च मध्ये बटरफ्लायचे एक्झाम्पल, इट इज व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी एक्झाम्पल फॉर द रिसर्च टू अंडरस्टँड. आता एखादा तुम्ही कलेक्शन करायला जात आहे आणि कलेक्शन करायला जात असताना तुम्हाला काय काय करायचंय, सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, कलेक्शन करायला जायचंय तर की आधी तुम्हाला नेट पाहावे लागेल की मला कलेक्शन करण्यासाठी मला नेटची आवश्यकता आहे. मग नेट तुम्ही कुठून शोधाल, की तुम्ही बनवाल किंवा मग परचेस कराल. ओके, दिस इज. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, एक नोटबुक लागेल तुम्हाला. नोटबुक लागेल की तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. रिपोर्ट बनवत असताना तुम्हाला नोटबुक आधी सुरुवातीच्या पेजवर तर तुम्हाला ते लिहून घ्यावं लागेल की व्हॉट काइंड ऑफ द मटेरियल यू वॉन्ट टू नीड फॉर द रिसर्च पर्पज. मग ते तुम्हाला लिस्ट बनवू लागेल. हा, नेट कनेक्टिंग लिस्ट, नेट कलेक्शन आपले सॉरी बटरफ्लाय कलेक्शन नेट मला लागणार आहे, मग ते तुम्ही लिहून घ्याल. त्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे दुसरं, की क्लोरोफॉर्म लागेल. क्लोरोफॉर्मची बॉटल लागेल, कारण की बटरफ्लाय कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते क्लोरोफॉर्म मध्ये टाकायचे आहेत. ओके, त्यानंतर ते लागेल. त्यासोबत तुम्हाला काय लागेल, फोरसेफ लागेल, ते तुम्ही लिहाल. म्हणजे हे सगळेचे सगळं काय कराल तुम्ही, वन बाय वन स्टेप टू स्टेप काय कराल, लिहून घ्याल रेकॉर्ड. आणि त्यानंतर घरातून निघत असताना, फील्डवर्क मध्ये जात असताना तुम्हाला काय करावं लागेल, यू शुड हॅव कलेक्ट दॅट और ब्रिंग दॅट व्हॉट वी सी दॅट मटेरियल
विथ यू. तुमच्यासोबत त्याला काय करावं लागेल, घेऊन घ्यावं लागेल आणि तुम्हाला ते घेऊन जायचे आहे. मग हे सोबत घेतल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला फोटोग्राफ करण्यासाठी कॅमेरा लागणार आहे. ओके. त्याच्यासोबतच तुम्हाला काय लागणार आहे, एक नोट्स लागणार आहे, एक की लागणार आहे, की जे ऑलरेडी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये किंवा मग ऑनलाईन अवेलेबल आहेत. मोठे-मोठे जे काही सायंटिस्ट लोक आहेत, की त्यांनी फोटोग्राफ सहित जे काही बटरफ्लायज असतील किंवा मग जे काही टेक्निक्स आहेत, तर त्याचे बुक्स त्यांनी पब्लिश करून ठेवलेले आहेत. तसं तुम्हाला काहीतरी एक बुक घ्यावं लागेल. त्याला आयडेंटिफिकेशन की असं म्हण पर्पज. ते घेऊन घ्यावं लागेल. हे झालं मग रिसर्च डिझाइन प्रोव्हाईड कंप्लीटली गाईडलाईन. मग हे काय काय करा, ही रिसर्च डिझाइन आहे ना, आहे की नाही? रिसर्च डिझाइन तुम्हाला पूर्ण कंप्लीटली गाईडलाईन देते फॉर द कलेक्शन, डाटा कलेक्शनसाठी. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ते आहे आयडेंटिफिकेशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फंक्शन डेव्हलपमेंट अँड फंक्शन लॉजिस्टिकल अरेंजमेंट ऑफ स्टडी. स्टडी. अरेंजमेंट ऑफ स्टडी ऑर रिसर्च. आता तुम्हाला काय करायचे या ठिकाणी आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर डेव्हलपमेंट ऑफ फंक्शन ऑर लॉजिस्टिक अरेंजमेंट. आता तुम्हाला तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी बटरफ्लाय कलेक्शन करायचे. मग तुम्हाला काय करावं लागेल, डेव्हलपमेंट करावं लागेल, की मला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी काहीतरी लॉजिक वापरावं लागेल. समजा व्हाईट कलरच्या बटर तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जे काही लोकल लँग्वेज आहे तर त्या लोकल लँग्वेजचा सुद्धा वापर करू शकता त्या ठिकाणी. ही झाली या ठिकाणी रिसर्चसाठी लागणारे लॉजिस्टिक जे काय आहे लॉजिकल आपण त्याला बोलतो लॉजिकल अरेंजमेंट आपल्याला त्याची आवश्यकता. इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी टू एन्श्योर देअर व्हॅलिडिटी, ऑब्जेक्टिव्हिटी अँड ॲक्युरेसी. आता ह्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, की तुम्हाला ती क्वालिटी लक्षात घेणं गरजेचं आहे, की मी जो टॉपिक त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी. सर तुमचा आवाज येत नाही. काय त्याची ॲक्युरेसी तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. त्यावेळेस तुम्ही ते डिझाइन कंप्लीट करू शकता. ओके. दिस इज द रिसर्च डिझाइन. आता रिसर्च डिझाइनची गरज का बरं आहे? नीड फॉर रिसर्च डिझाइन. काय गरज लागणार आहे आपल्याला? कशाची आवश्यकता भासणार आहे? To find out the actual way is the main of research design. All the information related to research is included in it. How researcher can find out the conclusion is a main idea of research design. आता तुम्हाला रिसर्च डिझाइन केलेली आहे, परंतु रिसर्च डिझाइनची नीड कोणती आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऍक्च्युअल वे तुम्हाला शोधून घ्यावं लागेल. समजा तुम्हाला बटरफ्लायवरच काम करायचं आहे आणि तुम्ही कुठं शोधायला जाल, शाद्यामध्ये भर शहरात जाल, चालेल का? भर शहरामध्ये बस स्टँड मध्ये बघाल तुम्ही बटरफ्लाय, चालेल? नाही चालणार. मग तुम्हाला काय करावं लागेल, ऍक्च्युअल वे बघावं लागेल. ओके. ऍक्च्युअल वे बघत असताना तुम्हाला ते डिझाइन रिसर्च डिझाइन करावं लागेल, की यू वॉन्ट टू सिलेक्ट accurate or appropriate field to do the research work. रिसर्च वर्क करण्यासाठी तुम्हाला appropriate किंवा मग accurate त्या ठिकाणी तुम्हाला फील्ड त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. ओके. त्यानंतर after finalize the research topic, collection of correct information is important for the conclusion. Hence the techniques and devices are needed. आता तुम्हाला जो काही टॉपिक आहे तो फायनलाइज करण्यासाठी तुम्हाला कलेक्शन करावं लागेल, बरोबर आहे की नाही? कलेक्शन केल्यानंतर करेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यावी लागेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की तुम्ही ज्यावेळेस कलेक्शन करून घ्याल, करेक्ट इन्फॉर्मेशन कलेक्ट कराल, करेक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही त्या ठिकाणी लिहाल. लिहिल्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन लिहायचे आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, करेक्ट इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. टॉपिक जो काय आहे तर तो व्यवस्थित कलेक्ट करणं गरजेचं आहे, बरोबर? हेच द टेक्निक्स अँड डिव्हाइसेस आर नीडेड.
म्हणजेच काय तर ह्या जे काही टेक्निक्स आहेत आणि डिव्हाइसेस आहेत यांची फार आवश्यकता आपल्याला भासत असते. त्यानंतर टू सॉल्व्ह ऑल टाइप्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम्स, हार्ड वर्किंग, विल पॉवर अँड यूज ऑफ मनी are essential and essential time supports to researcher to do the research work very essential or important or easy. त्यानंतर असणार आहे reality analysis is most important part of the research design. आता जे काही तुम्ही वर्क करणार आहे त्याच्यामध्ये रियालिटी असणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त काम केलं त्याला महत्व राहत नाही रिसर्च मध्ये. बरेच असे आहेत जे डॉक्टरेट ज्यांचे पीएचडी होऊन गेलेलं आहे, परंतु त्यांचे पीएचडी हे फक्त नावाने पीएचडी आहे, कारण की देअर इज नो एनी क्वालिटी ऑर देअर इज नो एनी रियालिटी अँड रिअल अनालिसिस इन देअर रिसर्च वर्क. त्यांचे जे काही रिसर्च वर्क आहे तर ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्यांनी फक्त कॉपी पेस्ट करून ठेवलेली आहे. फक्त पेमेंट घेण्यासाठी त्यांनी पीएचडी केलेले आहेत, असे बरेच असे लोक पाहावयास मिळत असतात. त्यांना ज्यावेळेस त्यांच्या विषयासंदर्भात त्यांच्या पीएचडीच्या संदर्भात ज्यावेळेस विचारलं जातं तर मी विचारतो तर त्यावेळेस त्यांना उत्तर देता येत नाही. त्यावेळेस आपण फाइंड आउट करतो की दिस इज नॉट रिअल वर्क. मग तुम्हाला रिअल वर्क करायचं असेल, रिअल वर्क करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आणि ते जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, हाऊ टू फाइंड आउट द रिअल अँड फॉल वर्क, जे काही फॉल्स वर्क असेल किंवा मग रिअल वर्क असेल ते कसं ओळखायचं, तर ते ओळखण्यासाठी तुम्हाला खरं काम करावं लागेल. खरं काम केव्हा कराल तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही डिझायनिंग कराल त्यावेळेस. आणि ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन जातं की नाही, हे जे काय काम आहे समोरच्या व्यक्तीचं हे चुकीचं केलेलं आहे किंवा याच्यात हे पाहिजे होतं, मी अनालिसिस करून टाकतो लगेच की नाही, हे जे काम आहे हे चुकीचं काम आहे किंवा फॉल्टी काम आहे किंवा मग हे कॉपी पेस्ट काम आहे. मी लगेच ते थेसिस पाहिल्यानंतर लगेच लक्षात येऊन जातं. म्हणजेच काय की आपल्याला जर रियालिटी पाहिजे असेल, अनालिसिस पाहिजे, ओरिजिनल जर काम पाहिजे असेल तर आपल्याला रिसर्च डिझाईन करावी लागते. रिसर्च डिझाईन केल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे की त्या ठिकाणी ओरिजिनल जे काही वर्क आहे तर ते वर्क आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतो किंवा मग आपण जो काही वर्क केला तो समाधानकारक असतो. त्यानंतर इफ द रिसर्च प्रॉब्लेम इज फायनलाइज्ड, then all the correct conclusions are taken from the observation and then we can find out the correct outline of the research. आता रिसर्च प्रॉब्लेम जो काय आहे तो जर फायनलाइज झालेला असेल, करेक्ट कन्क्लुजन त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे, ऑब्झर्वेशन ही व्यवस्थित आहे. ऑब्झर्वेशन कुठून घेतलं तर त्या ठिकाणी आपण जे काही फायनलाइज जो काही डाटा आहे त्याच्यातून ऑब्झर्वेशन केलं आणि त्यानंतर मग करेक्ट आउटलाईन आपण त्या ठिकाणी करत असतो. कशाच्या थ्रू करत असतो, या रिसर्च डिझाईनच्या थ्रू. ओके, ही टोटल शेवटपर्यंत जो काही रिसर्च आहे, शेवटच्या पेज पर्यंतची जी काही डिझायनिंग आहे तर त्याला रिसर्च डिझाईन असं म्हणतात. आता नेक्स्ट जो काही पॉइंट आहे तो पॉइंट 3, फीचर्स ऑफ गुड रिसर्च. गुड रिसर्च कसा असायला पाहिजे आणि कोणते कोणते फीचर्स असतात ते आपण बघूया. इट शुड बी फ्लेक्झिबल. कसं पाहिजे, फ्लेक्झिबल काम पाहिजे, पाहिल्यानंतर वाटायला पाहिजे की वाव दिस इज व्हेरी बेस्ट वर्क. ओके, ह्याला फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतात. अप्रोप्रिएट पाहिजे, एखाद्याने पाहिल्यानंतर तो खरंच त्याच्यावरती इम्प्रेस होऊन जायला पाहिजे, दिस इज कॉल्ड एज अप्रोप्रिएट. आणि एकदम सिम्पल वर्क पाहिजे, परंतु तो जो काही सिम्पल वर्क आहे तो युनिक वर्क पाहिजे. ओके, एफिशियंट अँड इकॉनॉमिकली. जर आपण एखादं काम करतोय आणि त्याच्या मोबदला मिळण्यासारखं जर काम नसेल तर आपला वेळ आणि पैसा दोघंही जातात, इन्कम काहीच राहत. ओके, दिस इज द ड्रॉबॅक ऑफ बॅड रिसर्च. जर तुम्ही गुड रिसर्च केला असेल तर गुड रिसर्चचे जे काही फीचर्स आहेत तर इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असतो. त्याचे काम झाल्यानंतर त्याचे जे काही रिसर्च आहे तो रिसर्च झाल्यानंतर इकॉनॉमिकली त्याचाही फायदा होतो आणि गव्हर्नमेंटचाही फायदा होतो आणि समाजाचाही फायदा होतो. दॅट इज कॉल्ड ॲज द गुड रिसर्च. त्यानंतर जर तुम्हाला गुड रिसर्च करायचे असेल, ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला कसं करावं लागेल, ती रिसर्च डिझाईन तशी तयार करावी लागेल तुम्हाला. ओके, तर काही या ठिकाणी प्लान्स दिलेले आहेत, इम्पॉर्टंट थिंग्स दिलेल्या आहेत रिसर्च डिझाईन करत असताना की कोणते कोणते प्लान्स तुम्हाला यूज करायचे आहेत. फर्स्ट वन इज सिलेक्शन ऑर चॉईस ऑफ अ सॅम्पल. आता सिलेक्शन करत असताना तुम्हाला कोणता स्कोपचा सब्जेक्ट आहे, विच वन इज द स्कोपिंग सब्जेक्ट. ओके, म्हणजे समजा मी जातोय मी कोणतंही काम करून टाकेल आणि मग त्याच्या मोबदला काहीच नाही, तर असं नको व्हायला. चॉईस कशी पाहिजे, युनिक चॉईस पाहिजे.
सिलेक्शन बेस्ट पाहिजे की नाही मला ह्याच्यावर काम करायचे आहे आणि दिस इज द बेस्ट चॉईस फॉर मी अँड आय विल डू इट फॉर द रिसर्च अँड आय विल सक्सेस इन माय रिसर्च. ओके, अशा प्रकारे सिलेक्शन असायला पाहिजे. ड्युरिंग द रिसर्च डिझाईन इट इज नॉट पॉसिबल टू कम्प्लीट ऑल रिसर्च वर्क ड्युरिंग द span of year. Hence, correct sample should be selected and on what basis such type of selection is done by clearly mentioned in the research design. Clearly. आता या ठिकाणी Details. काय करायचे की तुम्ही एखादं सिलेक्शन करून टाकलेलं एखादा विषय घेऊन टाकला समजा की मला याच्यावर काम करायचं इंटरेस्ट आहे किंवा मग फक्त सांगून दिलं नो आय वॉन्ट टू डू रिसर्च वर्क इन दिस फील्ड. कोणत्या तरी फील्डवर तुम्ही काम करताय ऍग्रिकल्चर फील्ड तुम्ही यूज केली समजा ती आपण खेड्यागावातले आहोत आणि खेड्यागावातल्या असल्या कारणामुळे मी ती बऱ्यापैकी ऑपरेट करू शकते किंवा मग ऑपरेट करू शकतो. ओके, त्यानंतर मग तुम्हाला काय करायचे आहे की तुम्ही ते ऍग्रिकल्चर फील्ड तुम्ही समजा निवडून घेतले आणि तुम्हाला ते कसं करायचंय काम हे काहीच माहित नाही आणि डायरेक्ट विषय सिलेक्ट करू आणि तो फार वास्ट सब्जेक्ट आहे की त्याला 10, 12, 15 वर्ष लागू शकतात पूर्ण रिसर्च करण्यासाठी. मग तुमचा वेळ वाया जाईल, तुमच्या इकॉनॉमिकली तुम्ही स्ट्रॉंग राहणार नाही, पूर्ण वेळ तुम्हाला द्यावा लागेल. मग तसं न करता तुम्हाला काय करावं लागेल, सिलेक्शन कसं करायचंय, बेस्ट सिलेक्शन करायचे, बेस्ट सॅम्पल तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, ऍग्रिकल्चर मधनं मी घेते, परंतु काय करावं लागेल की एकदम छोटासा टॉपिक घ्यावा लागेल. एक्झाम्पल तुम्हाला सांगू की मका जर पेरला असेल समजा किंवा भाजीपाला पेरला जाते तुमच्या एरियामध्ये तर ते भाजीपाल्यावर पडणारे जे काही अड्या आहेत किंवा मग जे काही कीड आहे त्याच्यावर जर तुम्ही वर्षभरासाठी स्टडी घेतला सो दिस इज द बेस्ट सिलेक्शन फॉर युअर रिसर्च, दिस इज द बेस्ट चॉईस. ह्याला बोलतो आपण सिलेक्शन ऑर चॉईस ऑफ सॅम्पल. ड्युरेशन कमी लागायला पाहिजे, वर्क बेस्ट व्हायला पाहिजे, समाजाचा फायदा व्हायला पाहिजे, सोसायटीचा फायदा व्हायला पाहिजे, आपला इकॉनॉमिक बेस स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, गव्हर्नमेंटचा सुद्धा फायदा व्हायला पाहिजे. दिस इज द सिलेक्शन, बेस्ट सिलेक्शन or choice sample for the research. Next असणारे second one is the observation system. After the deciding sample, after deciding sample factors, which type of technical information should be included in research design is complete mentioned here. आता तुम्ही काम करत असताना ऑब्झर्वेशन सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा जो काही ऑब्झर्वेशन आहे तर ऑब्झर्वेशन तुम्ही कसं करू शकतात. आफ्टर डिसाइडिंग द सॅम्पल फॅक्टर तुम्ही काय केलेलं आहे, डिसाईड करून घेतलं की नाही मी हे बेस्ट गुड रिसर्च आहे आणि गुड रिसर्च मधनं बेस्ट सॅम्पल मी या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही करून घेतलं, परंतु तुम्हाला त्याच्यातली टेक्निकल इन्फॉर्मेशन पण असणं माहिती असणं गरजेचं आहे की नाही मी ऍग्रिकल्चर फील्ड घेतलेली आहे, ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये मला ते जे काही भाजीपाला आहे तर त्या पालेभाज्या ज्या काय असतील ज्या शेतामध्ये फार्म मध्ये त्या पेस्ट आपल्या फार्म मध्ये त्या कल्टिव्हेशन केलं गेलेलं आहे त्याच्या. आता कल्टिव्हेशन केल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देणार आहेत. व्हिजिट दिल्यानंतर समजा तिथं प्रादुर्भाव झाला एखाद्या आजाराचा, अडे असतील किंवा दुसरे काहीतरी कीड पडून गेलेली आहे भाजीपाला, तुम्हाला कंट्रोल करायची. मग कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला ते पण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे टेक्निकल इन्फॉर्मेशन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. सॅम्पल चॉईस करून घेतलं त्याला महत्व राहत नाही, त्याच्यासोबतच टेक्निकल इन्फॉर्मेशन माहिती असणे गरजेचे आहे. आणि त्यावेळेस तुम्ही कम्प्लीट त्या ठिकाणी तुम्ही काय करता की या ठिकाणी रिसर्च करू शकता. आणि हे जे काही ऑब्झर्वेशन आहे तर हे ऑब्झर्वेशन तुम्हाला काय करावं लागेल, ऑब्झर्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी थेसिस जो काही तुमचा रायटिंग वर्क जो असेल, तुम्हाला रिसर्च पेपर पब्लिश करायचा असेल किंवा रिसर्च प्रोजेक्ट असेल किंवा मग मोठा थेसिस असेल, डेझर्टेशन असेल, तर हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लिहित असताना तुम्हाला हे ऑब्झर्वेशन लिहून घ्यावं लागेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिकल ऍस्पेक्ट्स. स्टॅटिस्टिकल ऍस्पेक्ट्स मध्ये इन रिसर्च वर्क हाऊ सर बोले ना रे रिसर्च काय झालं दर्शना, काहीच नाही सर. ओके, in research work how much factors and the related information will be used by research. It should be clear. Researchers should be mentioned about the statistical clarification. So in this point we will see the statistical aspect. In statistical aspect we should use the clear statistical aspect त्या ठिकाणी आपल्याला यूज करायचे. समजा आता 1 एकर शेती आहे, 1 एकर शेतीमध्ये समजा एवढा प्रादुर्भाव झालेला आहे, 10 एकर शेतीमध्ये ते क्रॉप पेरलेलं आहे, तर ते स्टॅटिस्टिकल ऍस्पेक्ट असणं येणं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते त्याच्यामुळे काय होतं की जे काही रिअलिस्टिक आहे किंवा मग जे काही क्लॅरिफिकेशन आहे तर ते क्लॅरिफिकेशन तुम्हाला ते मेन्शन करता येत असतं व्यवस्थित. ओके, त्यानंतर असणारे प्रोसिजर मध्ये काय करावं लागेल की तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या प्रोसिजरने जावं लागेल जी गाईडलाईन दिलेली आहे त्यानुसार.
बरेच असे रिसर्च पेपर्स आहेत, डेझर्टेशन्स आहेत, थेसिस आहेत, रिसर्च प्रोजेक्ट आहेत, रिव्ह्यूज आहेत की जे ऑनलाईन आपल्याला मिळून जातात रिलेटेड टू युअर सिलेक्टेड टॉपिक. ते आपल्याला काय करायचे आहे की यू शुड हॅव डाउनलोड अँड फर्स्ट यू शुड रीड दॅट बिफोर द स्टार्टिंग युअर वर्क. म्हणजे जो काही वर्क आहे जो ऑलरेडी पब्लिश झालेला आहे दुसऱ्या एरियामध्ये तो तुम्हाला काय करावं लागेल आधी यू वॉन्ट टू रीड दॅट पब्लिश्ड आर्टिकल्स असतील किंवा मग डेझर्टेशन्स असतील ते तुम्हाला काय करावं लागेल आधी वाचावं लागेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी आयडियाज येतील की मी कोणत्या प्रोसेसने जाऊ शकते म्हणून. ओके, दिस इज द प्रोसेस. त्यानंतर आहे अवेलेबिलिटी ऑफ टाइम अँड मनी फॉर द रिसर्च वर्क. आता रिसर्च शुड बी गिव्हन सफिशियंट टाइम फॉर द रिसर्च वर्क अँड फॉर दॅट पर्पज एक्सपेंडिचर is also one of the most important part of the research design. आता तुम्ही रिसर्च तर करताय, डिझायनिंग करत असताना तुम्हाला काय करावं लागेल की शेवटचा जो काय आहे अत्यंत महत्वाचा पार्ट जो अवेलेबिलिटी ऑफ द टाइम, तुमच्याकडे टाइम असणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे वेळच नाही आणि तुम्ही रिसर्च साठी ऍडमिशन घेऊन घेतले कुठेतरी, नाही आय वॉन्ट टू डू द रिसर्च वर्क ऑन दिस टॉपिक, आय हॅव सिलेक्टेड दिस फील्ड फॉर द रिसर्च वर्क, एवढं सगळं काही, परंतु इफ यू हॅव वन टाइम यू विल नॉट सक्सेस इन युअर रिसर्च और यू विल नॉट डू द रिसर्च वर्क कम्प्लिटली और परफेक्टली. म्हणजेच काय तर तुम्हाला काय करावं लागेल, अवेलेबिलिटी ऑफ टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वेळ जास्तीत जास्त टाइम तुम्हाला रिसर्च मध्ये द्यावा लागेल. रिसर्च मध्ये दिल्यानंतर त्याच्यासोबतच तुमच्याकडे फायनान्शियल असिस्टन्स आहे का एक्सपेंडिचर साठी, की तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, तुम्हाला त्या फील्डवर जायच्या येण्या जाण्याचा खर्च, बरोबर. त्यानंतर काहीतरी लागतंय, तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट लागतंय, सो यू वॉन्ट टू परचेस दॅट. सो इफ यू हॅव मनी, लॉट ऑफ मनी, देन यू शुड परचेस इझिली दॅट मटेरियल ऑर दॅट इन्स्ट्रुमेंट्स. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता याच्यासाठी पैसे तर नाहीत, मग रिसर्च कसा करायचा, माझ्याकडेही पैसे नव्हते, मग मी काय केलं की मी गव्हर्नमेंटला एक अप्लाय केलं होतं की आय हॅव क्वालिटी ऑफ द रिसर्च बट आय हॅवंट मनी फॉर द डुईंग द रिसर्च. मग त्यावेळेस काय झालं की मला त्या ठिकाणी पैसे मिळाले गव्हर्नमेंटकडनं, मला दर महिन्याला 27,000 रुपये मिळायचे आणि त्याच्यावर माझ्या रिसर्च पूर्ण झाला. म्हणजे जर विदाउट मनी रिसर्च विल नॉट कम्प्लीट. जर रिसर्च वर्क कम्प्लीट करायचं आहे तर काय करायचं आहे, तुम्हाला मनीची आवश्यकता आहे, पैशांची आवश्यकता आहे आणि वेळेची अत्यंत आवश्यकता आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द टाइप ऑफ रिसर्च डिझायनिंग. तुम्ही सगळी प्रोसेस करून घेतली परंतु तुमच्याकडे शेवटचा जो काही पॉईंट आहे वेळच नाहीये आणि पैसेच नाही, तर तुम्ही रिसर्च करू शकत नाही. समजले? दिस इज द रिसर्च डिझाइन. ओके, इफ यू हॅव एनी क्वेश्चन आस्क टू मी. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, बोला. We have a lot of the time today. बोला. धनश्री, धनश्री बोल. धनश्री पॉइंट समजला का? धनश्री आवाज येतोय का? मी तुला अनम्यूट करतोय. अनम्यूटला प्रेस कर. ओके, बोल धनश्री. सर रिझल्ट लागलाय का एसवायचा? एसवायचा रिझल्ट बाकी आहे. मी काय विचारतोय, तुम्हाला समजलंय का हे विचारतोय? काही प्रॉब्लेम करते ना टीचिंग केलेलं? बोला मयुरी. दर्शना बोला. माईक ऑफ कर ग. अभ्यास करायला बोलू दे धनश्री, काय होत. बोला, तुम्ही बोला फक्त. ते बाकी पद्मिनी पण आहे, पद्मिनीने व्हिडिओ ऑन नाही केलेला आहे. पद्मिनी चालूच करत नाही सर.
ती व्हिडिओ कधी चालू करत नाही. मग तिला मार्क्स कमी भेटतील ना, कारण मला चेहरा दिसत नाही ना पद्मिनीचा. चेहरा मग तिला दिसत कसं- नाही तिचा. आणि ती आहे की नाही मला माहितच नाही ना, ती ठेवून कुठं चालली जात असेल मला थोडी माहिती. मला माहिती आहे झूम मध्ये काय काय घडतं, काय काय केलं जातं, कसं केलं जातं सगळं माहिती आहे. व्हिडिओ ठेवून द्यायच्या प्रेझेंटी आहे सर, मी आवरला आहे. असं नाही चालणार. सबसं तिला फोन करून सांगून द्यायचे, कारण ती आता अवेलेबल नाही आहे ग पद्मिनी. म्हटलं का कुठं चालली गेली? आई बसतेलीच आहे मी, पण मग व्हिडिओ चालू होत माझा. कसं नाही कसं काय नाही होत चालू? ग? काय माहिती, मी पहिल्या दिवसापासून करते पण मी क्लिक करते ना, ते क्लिकच होत नाही, हँग आता मी झाल्यासारखं. बघ इकडं, तुला काय दिसतंय का तिथं डिस्प्ले काय होतंय आता बघ सांग. Start तो video. तिथं एक स्टार्टला कर. हे काय तू आता तिकडच्या बटन नको दाबून, अगं तिकडच्या दाब, त्याच्या साईडच्या. तू आता जे केलं ना त्याच्या साईडच्या बटन दाब. हा आता कर. पद्मिनी नाही होती सर. नाही, तू काय करते, तू नंतर स्टार्ट करते म्हणून मला इथं डिस्प्ले होतं. आता करतं बरं. आलं डिस्प्ले काहीतरी होतंय तुला बघ. हॅलो पद्मिनी, तुझा व्हिडिओ ऑन कर, मला तुझा चेहरा पाहायचा आहे. तू सगळ्यांचे चेहरे पाहते आणि तुझा चेहरा दिसत नाही. असं कसं काय चालेल? नाही सांगताय तुम्ही ऐक नाही रडलं. आणि सबूत सांगायचं. पद्मिनी आली ना, ही काय आली ना पद्मिनी वाटतं, आहे ना? व्हिडिओ ऑन झाला ग तुझा की गायब झाले? गायब झाले. बरोबर, तिची इच्छा नसेल व्हिडिओ ऑन करायची, जाऊ द्या. ओके, तुम्हाला कळलेलं आहे आजचं लेक्चर? काही कन्फ्युजन असेल विचारायचे आहे. ओके, आणि तुमचे व्हिडिओ आहेत ना ऑन ठेवायचे. तुम्हाला मी म्यूट अनम्यूटचं सगळं हे दिलेलं आहे, पॉवर दिलेला आहे, त्याच्यामुळं काही एवढं हे नाही करायचं. ऑन राहू द्यायचे व्हिडिओ. वर्षाच्या व्हिडिओ पण ऑफ. ठीक आहे. ओके, कॅन वी लिव्ह नाव? तुमचा रिझल्ट 2 दिवसात येईल. हो चालेल. हा जो आहे बॅकचा रिझल्ट, तर तो 2 दिवसात येणार आहे. आणि लेक्चर चांगले होत आहेत ना बाकीचे? हो सर. तुम्ही जॉईन होता की नाही? बरेच 2-3 आरंगिरा सरांचं नाही होते ना सर? हा, आरंगिरा सर घेतील ना. त्यांना मला वाटतं टेक्नॉलॉजी ऑपरेटिंगचा प्रॉब्लेम आहे, त्यांना ऑपरेट करता येत नाही बरं. आता मी पण, माझी तब्येत बरोबर नाही, मी पॉझिटिव्ह होतो, त्याच्यामुळे मी तर त्यांच्याकडे जाऊ नाही शकतो. आता बरं वाटतंय सर? बघ त्रास होतो खूप. बरं वाटतंय का? हा, अशक्तपणा आहे ना. हा ठीक आहे बा, मी लेक्चर घेऊ शकतो इथपर्यंत आहे कॅपेबिलिटी, पण त्रास होतो खूपच. वेळेची ट्रीटमेंट घेतली म्हणून बरं झालं. जर काही त्रास होत असेल समजा कोणाला, तर लगेचच ट्रीटमेंट घ्यायला सांगा, बरे होऊन जातात रुग्ण. कारण मी बरा झालो, 15 दिवस लागले मला, पण मी बरा झालो. त्याच कसं जिथं ट्रीटमेंट घेतली ते डॉक्टर चांगले होते, त्याच्यामुळे मला काही एवढा प्रॉब्लेम आला नाही. जे नवजीवन हॉस्पिटलचे जे डॉक्टर नेमाडे आहेत, जर कोणी असेल समजा, जर त्यांना त्रास होत असेल, काय होत असेल, तर त्यांना सांगायचं. जास्त त्रास जर नसेल तर त्यांना सांगायचं की तुम्ही त्या डॉक्टरांकडे, कमी पैसे लागतात आणि 15 दिवसांच्या 10 दिवसांच्या मेडिसिन देतात, त्याच्यातच आपण बरे होऊ शकतो. कारण बरेच पेशंट त्यांच्याकडे जवळपास 550 पेशंट. हो, शाद्यालाच. पण जास्त वाढू द्यायचे नाही. जर त्रास होत असेल समजा, लगेचच दवाखान्यात जाणं गरजेचं आहे, किंवा श्वसनाला त्रास होत असेल त्यावेळेस डॉक्टर पण काय करू शकतो. कमी असेल त्याच वेळेस लवकर जाऊन ट्रीटमेंट घेतली तर होऊन जातं बरं. कारण मला 2 दिवस ताप आला आणि मी लगेच ट्रीटमेंट घेतली. नाव आय एम रेडी फॉर द लेक्चर. आहे की नाही? ओके, सो कॅन वी स्टॉप हिअर? आपण इथं थांबूया. हो सर. We will meet tomorrow on the same time. Okay, you should have joined me.
आणि ट्राय टू स्पीक इंग्लिश. मी एकटाच बोलतो. ओके, Yes, sir. काय कोणी बघत नाही, तुम्ही घरी आहात, काय एवढं काय चुकलेला तर चालतं, काय होत नाही. स्पीकिंग चालू करायचे का? स्पीकिंगचे क्लास घ्यायचे 2-3 या सर. घ्यायचे हो, ना, sir. आपण 2-3 दिवसानंतर ट्राय स्टार्ट करू आपण. हो ओके, सर. हा, हे युनिट संपलं की मग आपण स्टार्ट करू. ओके, यू विल एबल टू स्पीक इंग्लिश. ओके, इन दिस लॉकडाऊन. कॉलेजमध्ये एंट्री केली की इंग्लिश मध्येच बोलायला डायरेक्ट. आधी पाटील सरांची इंग्लिशला ओढून द्याल तुम्ही. छान इंग्लिश म्हणजे जमतं, काही सगळ्यांना जमते, फक्त बोलता यायला पाहिजे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. वी विल मीट टुमॉरो. ओके, थँक यू फॉर जॉईनिंग. टेक केअर. बाय. आता मॅडमांचे लेक्चर आहे, मॅडमांच्या लेक्चरला जॉईन व्हायचे. हो ओके, सर. हा, ओके, हो बाय. सर. हो. ऑल द बेस्ट.